वाल्मिक कराडची रवानगी आयसीयू मध्ये करण्यात आली आहे। वाल्मिकच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नाहीये। पोटदुखीमुळे त्याला प्रचंड वेदना होत आहेत, त्यामुळे त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलंय। बुधवारी रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। कोठडीतच कराडचे आजार कसे बळावले बघूया एक रिपोर्ट। वाल्मिक कराडचा आयसीयू मध्ये मुक्काम। वाल्मिकच्या छातीचा होणार सिटी स्कॅन। वाल्मिकचा हॉस्पिटल मधला मुक्काम लांबणार। फरार असताना देशभर वाऱ्याच्या वेगाने फिरणाऱ्या वाल्मिक कराडची तब्येत अटकेनंतर तोळामासा झाली। पोटदुखीची तक्रार घेऊन गेलेल्या वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले। वॉर्ड मध्ये आणि वॉर्ड बाहेर पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आलाय। पोटदुखीचा आजार घेऊन गेलेल्या वाल्मिकच्या छातीत सुद्धा डॉक्टरांना संसर्ग आढळल्याची माहिती आहे, त्यामुळे वाल्मिकच्या छातीचा सिटी स्कॅन करण्यात येणार आहे। दुसरीकडे पोटदुखीमुळे वाल्मिकला प्रचंड वेदना होत असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत, काल त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या तपासण्या सांगितल्या होत्या, तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता। तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत, ज्याला अभिषेक म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासतात त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती। त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे। तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा सिटी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे। त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल। वाल्मिक कराडची बीडच्या प्रशासनावर प्रचंड पकड होती। आता तुरुंगवारीच्या काळात बीड मध्ये केलेली सगळी तजवीज त्याला फायद्याची होते की काय अशी शंका घेण्यास वाव निर्माण झालाय। वाल्मिकला जेलमध्ये गेल्यावरच स्लीप ॲपनिया होतो। न्यायालयीन कोठडीच्या काळात त्याची पोटदुखी डोकं वर काढते, त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा आजार बळावतो। हा सगळा घटनाक्रम संशयाला जागा निर्माण करणार असल्याचा आरोप आता होऊ लागलाय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड।